नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काय जबरदस्त वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो. आता पुढील येणारा भाग हा खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. नेमकं या भागामध्ये काय घडणार आहे तर चला जाणून घेऊया. तर प्रेक्षकांनो, आता इथे काव्या ही आय-एसची परीक्षा देण्यासाठी आलेली असते. आता ती कॉलेजच्या पायऱ्या चढताना तिला पार्थ बरोबरचा तिचा प्रवास आठवतो. नेमकं पार्थने तिला कशा पद्धतीने साथ दिलेली आहे हे आठवत असते. एक-एक पायरी ही चढत असते. पण मात्र इथे जे आहे ना, आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट असा बघायला मिळतो. मात्र काव्या ही परीक्षा देत असताना तिच्यासोबत असं काही घडतं की जेणेकरून ती ही परीक्षा देऊ शकणार नाही. तर प्रेक्षकांनो, हे सस्पेन्स आहे की नेमकं खरंच काव्या परीक्षा देऊ शकणार नाही की यामध्ये आणखी काही ट्विस्ट येणार आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे जे आहे तर नंदिनी ही पावसात उभी असते. आता ती पावसात डोक्यावर छत्री घेऊन उभी असते. तेवढ्यातच तिथे जीवा येतो. जीवा याने नंदिनीसाठी एक सरप्राईज आणलेलं असतं. तो आता नंदिनीला बोलतो, आपली मैत्री टिकून ठेवण्यासाठी तुझ्यासाठी बघ मी काय आणलंय असं बोलतो. आणि आता त्याने जो त्याचा हात पाठीमागे ठेवला असतो तो समोर करतो आणि तिला दाखवतो. त्याने जे आहे तर कॉफी आणलेली असते, कारण रिमझिम पाऊस सुरू असतो आणि या पावसात कॉफी प्यायची मजाच वेगळी असते. हो ना प्रेक्षकांनो. तर आता त्याने इथे तिच्यासाठी कॉफी आणलेली असते. आता आणखी पुढे असं देखील बघायला मिळतं. आता हे दोघं तर कॉफी पितात. पण मात्र इथे जे आहे तर पार्थ हा एकटाच कॉलेजच्या बाहेर बसलेला असतो काव्याची वाट बघत. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे येते आणि त्याला बोलते, सिनेमन कॉफी असं काही त्याला बोलत असते हसूनच. आणि तेव्हा जे आहे तर पार्थ तिच्याकडे बघतो. आता त्या नंदिनी ही पार्थला बोलते, पार्थ सरोगेसीचं सत्य हे सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगायला हवं होतं. पण मी आणि जीवा आम्ही दोघांनी हे लपवलं. खरंच आमच्याकडनं चुकलं. आम्ही सगळ्यांना सांगितलं असतं तर कदाचित आम्हाला सगळ्यांनी समजून देखील घेतलं असतं. पण त्यावेळेस आम्हाला असं काहीही सुचलं नाही पार्थ, विश्वास ठेवा. पण खरंच पार्थ चुकलं आमच्याकडनं आणि त्याबद्दल त्या पार्थ सॉरी असं काही ती बोलत असते. पण मात्र पार्थ हा तिच्याकडे एक आश्चर्याने बघत असतो. आता इकडे जे आहे तर जीवाची वडील हे आर्याला डब्बा देण्यासाठी तिच्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आता हे तर आपण मागील एपिसोडमध्ये बघितलेलंच आहे की आर्याने जीवाच्या वडिलांच्या हातात सोनोग्राफीची फाईल दिलेली असते आणि ती ओटीमध्ये जे आहे तर गेलेली असते. आणि तेव्हा जे आहे तर जीवाचे वडील जेव्हा ती सोनोग्राफीची फाईल खोलतात तेव्हा त्यांच्यासमोर बाळाचं छानसं गोडसर असं चित्र येतं आणि ते बघून ते भावूक होतात. आणि तेव्हाच ते आता जीवाला फोन लावतात. तेव्हा जीवा त्यांच्या वडिलाला बोलतो, बाबा बोला ना काय झालं. तेव्हा ते आता एकदम तेव्हा त्यांचं मन भरून आलेलं असतं आणि ते आता जीवाला काही बोलू शकत नाही. पण ते बोलतात, चुकून फोन लागला असं बोलतात आणि फोन कट करतात. आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे जे आहे तर रम्या आणि वसू आत्या ह्या दोघी घरी असतात. आता या दोघींची चर्चा चालू असते की नेमकं आम्ही एवढं काही केलं, पण मात्र नंदिनी आणि काव्यावर यांच्यावर काही असरच झाला नाही असं काही आता इथे वसू आत्याचं बोलणं सुरू असतं. तेव्हा रम्या बोलत असते, अगं आई नको काळजी करू. सगळ्यांनी तिला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. तरी देखील जेव्हा ते बेंचवर बसेल ना आणि पेपर लिहायला सुरुवात करेल तेव्हाच बघ कशी मोडून पडते. असं काही ती आता इथे खूपच ठसक्याने तिच्या आईला बोलत असते. पण मात्र इथे प्रेक्षकांनो, आता खरंच तसंच होतं. इथे जे आहे तर काव्या ही पेपर लिहित असते आणि तेव्हा जे आहे तर अचानक मध्ये जे नको व्हायला तेच होतं. आता तिचा बेबू म्हणजे प्रेक्षकांनो, काव्या आणि पार्थ दोघंही त्यांच्या होणाऱ्या बाळाला खूपच लाडाने बेबो असं बोलत असतात. आणि ते बेबो आता येण्याच्या जे आहे तर मार्गावर असतं. म्हणजेच आता त्या बेबोला त्याच्या आईच्या कुशीत यायचं असतं. असं काही आपल्याला बघायला मिळतं. आता इथे काव्याचं पोट दुखायला लागतं आणि काव्याची आता डिलिव्हरी होणार असते. तर आता प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं पुढे आणखी काय घडणार आहे. काव्या या प्रसंगाला कसं तोंड देईल, आणखी मालिकेत कुठलं नवीन वळण येणार आहे हे पाहणं देखील खूपच रंजक आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.